10वीत शिकणाऱ्या सर्व विद्यार्थी मित्रमैत्रिणींचं माझ्या यूट्यूब चॅनेलवरती स्वागत आहे। आज या व्हिडिओच्या माध्यमातून इयत्ता 10वीच्या इंग्रजीच्या पुस्तकातील 1.2 ॲन एन्काउंटर ऑफ अ स्पेशल काइंड हा धडा मी तुम्हाला शिकवणार आहे। तुम्हाला स्क्रीनवरती वॉर्मिंग अपची ॲक्टिव्हिटी दिसत आहे। त्या वॉर्मिंग अप ॲक्टिव्हिटीमध्ये चिटचॅट नावाचा जो भाग आहे तो आत्ता आपण पाहणार आहोत। या चिटचॅटमध्ये एक तुम्हाला चित्र दिसत आहे। त्या चित्रात एक मुलगी डोक्यावरती जे घमेला आहे, जो टब आहे, त्या टबात एका कुत्र्याच्या पिलाला ठेवून त्याला वाचवण्याचा प्रयत्न करते। पहिला प्रश्न आहे, व्हॉट डू यू सी इन द पिक्चर? तुम्हाला या चित्रामध्ये काय दिसत आहे? असा या प्रश्नाचा मराठीत अर्थ होतो। तुम्ही या प्रश्नाचं उत्तर वहीत लिहून काढा। या व्हिडिओच्या कमेंटमध्ये ते उत्तर मला पाठवून द्या। दुसरा प्रश्न आहे, व्हॉट डू यू थिंक द गर्ल इज ट्राइंग टू डू? इथे दोन प्रश्न आहेत। ती मुलगी काय करण्याचा प्रयत्न करत आहे याबद्दल तुम्हाला सांगायचं आहे आणि ती तसं का करते। इफ यू वर इन द प्लेस ऑफ दॅट गर्ल व्हॉट वुड यू डू? तुम्ही त्या मुलीच्या जागी असाल तर तुम्ही काय केलं असतं, असा या प्रश्नाचा अर्थ आहे। आणि शेवटचा प्रश्न, डू यू थिंक शी विल बिकम सक्सेसफुल इन हर मिशन? तिची जी मोहीम आहे त्या कुत्र्याच्या पिल्लाला वाचवण्याची, त्या मोहिमेमध्ये ती यशस्वी होईल का? याचं उत्तर येस किंवा नो असं येईल, कारण हा येस नो टाईप प्रश्न आहे। तुम्ही व्हिडिओ पॉज करा आणि तुम्हाला जे काय वाटतंय ते तुम्ही इंग्रजीतून लिहिण्याचा प्रयत्न करा। त्यानंतर ही जी दुसरी ॲक्टिव्हिटी आहे, ह्या ॲक्टिव्हिटीमध्ये तुम्हाला एकूण 4 चित्र दिसत आहे आणि इथं 4 फ्रेजेस आहेत। आर लक्झरियस बंगलोज माय फेवरेट पास टाइम, व्हॉट कमोशन, कमोशन म्हणजे गोंगाट। आणि चौथा, एनग्रोस्ड इन माय बुक, एनग्रोस्ड म्हणजे मग्न होऊन जाणे। आणि ह्याच इथे आपल्याला हे बॉक्सेस दिसत आहेत। या बॉक्सेसमध्ये ABCD काय जे तुमचं उत्तर असेल ते इथं लिहायचं आहे। हा अत्यंत सुंदर धडा आहे। ही एक खरीखुरी घडलेली गोष्ट आहे, ही एक खरीखुरी घडलेली घटना आहे। ही गोष्ट आपल्याला तपन मुखर्जी हे सांगत आहे। ॲन एन्काउंटर ऑफ अ स्पेशल काइंड। एन्काउंटरचा एक अर्थ अचानक भेटणे। तुम्हाला पोलीस ज्यावेळेस एखाद्या गुंडाला मारतात त्यावेळेस आपण एन्काउंटर केलं असं म्हणतो। एन्काउंटर म्हणजे अचानक भेट। तर इथं एन्काउंटर म्हणजे एका विशिष्ट प्राण्याची अचानकपणे लेखकाशी भेट झालेली आहे, त्याबद्दल तो बोलतोय। आणि तो विशिष्ट प्राणी कोण आहे, ती भेट कुठं झाली होती, हे आपल्याला ह्या गोष्टीच्या माध्यमातून कळणार आहे। अत्यंत सोपी, अत्यंत छान, इंटरेस्टिंग अशी गोष्ट आहे। विद्यार्थी मित्रो, मी शिकवत असताना ओळींचं वाचन करणार आहे। तुम्ही ओळींच्या वाचनाकडे लक्ष द्या। मी कशा पद्धतीनं वाचतोय हे तुम्ही लक्षात घ्या, कारण तुम्ही जर नीट वाचन केलं तर तुम्हाला त्या ओळीचा अर्थ नीट कळणार आहे। तुम्ही जो अर्थाचा अंदाज बांधाल तो बरोबर येईल। चला तर मग पहिला पॅराग्राफ आपण या धड्याचा पाहूयात। आणखीन एक गोष्ट तुम्हाला सांगायची राहिली, तुम्ही शिकत असताना वही पेन घेऊन बसावं। काही नोंदी तुम्ही तुमच्या वहीमध्ये करायला हव्यात, एस्पेशली शब्द, शब्दांचे अर्थ, शब्दाची जात, ह्या गोष्टी तुम्ही नोंदवल्या पाहिजेत। त्यामुळं तुम्हाला वाक्यरचनेचं कौशल्य प्राप्त होईल आणि तुमचं इंग्रजी नक्की सुधारेल, अंडरस्टँडिंग सुधारेल। चला पहिला पॅराग्राफ बघूयात। माय फादर वॉज ए मेडिकल प्रोफेशनल वर्किंग फॉर अ प्रायव्हेट कंपनी इन रानीगंज इन वेस्ट बेंगॉल। तपन मुखर्जी त्यांच्या वडिलांविषयी आपल्याला सांगतायत। तपन मुखर्जी यांचे वडील वेस्ट बेंगॉलमधल्या रानीगंज येथील एका प्रायव्हेट कंपनीमध्ये मेडिकल प्रोफेशनल म्हणून काम करत होते। मेडिकल प्रोफेशनल म्हणजे वैद्यकीय सेवेत ते होते। द ऑफिसर्स ऑफ द कंपनी वर हाऊस्ड इन इंडिव्हिज्युअल बंगलोज इनसाइड अ लार्ज कॅम्पस। त्या कंपनीचं एक मोठं आवार, एक मोठं कॅम्पस होतं
आणि त्या कॅम्पसमध्ये तिथं बरेचसेच बंगले होते आणि त्या बंगल्यांमध्ये त्या कंपनीचे ऑफिसर्स अधिकारी राहत होते. अवर हाऊस वॉज इन अ कॉर्नर ऑफ द कॅम्पस. त्या कॅम्पसच्या एका कोपऱ्यात तपन मुखर्जी यांचं घर होतं. द ऑफिसर्स क्लब वॉज ॲडजस्टंट टू द बाउंड्री वॉल ऑफ अर गार्डन. ह्या तपन मुखर्जी यांच्या वडिलांना जो बंगला मिळाला होता त्या बंगला होती त्या भिंतीलाच लागून ऑफिसर्सचा एक क्लब होता. द कंपाऊंड वॉज लक्झुरियस विथ ग्रीन ग्रास, कलरफुल फ्लॉवर्स अँड अ हॉस्ट ऑफ टॉल अँड मॅजेस्टिक ट्रीज. त्या कंपाऊंडमध्ये त्या आवारात काय काय होतं तर हिरवळ होती, त्यानंतर रंगीबेरंगी फुलं होती, त्यानंतर उंच आणि भव्य अशी झाडं होती, डेरेदार झाडं होती. द सीझनल व्हेजिटेबल्स इन द किचन गार्डन्स ऑफ द हाऊसहोल्ड्स अँड द मॅग्निफिसंट ट्रीज कॉन्स्टंटली अट्रॅक्टेड स्क्विरल्स अँड मेनी स्पेसीज ऑफ बर्ड्स. लेखक ज्या बंगल्यात राहत होता त्या बंगल्याला लागूनच किचन गार्डन होतं, परसबाग होती आणि त्या परसबागेमध्ये विविध हंगामात येणाऱ्या भाज्या तिथं लावलेल्या होत्या आणि त्या भाज्या खाण्यासाठी तिथं खारुताई तसंच विविध पक्षी आकर्षिले जात होते. सतत ते पक्षी खारुताई तिथं येत होत्या. अ ग्रुप ऑफ लंगूर्स हॅड इव्हन मेड देअर डेन इन अश्वथा ट्री नियर बाय. तिथंच एक पिंपळाचं झाड होतं. हा अश्वथा हा शब्द बघा, त्याचा टायपिंगचा जो फॉन्ट आहे तो वेगळा आहे. त्याला कोड मिक्सिंग म्हणतात, म्हणजे भारतीय भाषेतील आहे तसा शब्द इंग्रजीमध्ये इंग्लिश अल्फाबेट्स वापरून छापलेला आहे, तो लिहिलेला आहे. अश्वथा म्हणजे पिंपळाचं झाड. तिथे एक पिंपळाचं झाड होतं आणि त्या पिंपळाच्या झाडावरती एक वानराचं टोळकं राहत होतं. दे हॅड ऑल बिकम पार्ट अँड पार्सल ऑफ अवर एक्झिस्टंट अँड डेली लाईफ. आणि हे सगळं म्हणजे वानर, खारुताई, त्यानंतर विविध पक्षी, हे सगळे लेखकाच्या आयुष्याचं अविभाज्य भाग बनले होते. अ पार्ट अँड पार्सल म्हणजे अविभाज्य भाग ही एक फ्रेज आहे. ठीक आहे, तर हा पहिला पॅरेग्राफ मी तुम्हाला एक्सप्लेन केलेला आहे. ह्या पहिल्या पॅरेग्राफवरती मी ऑब्जेक्टिव्ह प्रश्न काढलेले आहेत आणि ते प्रश्न ह्या व्हिडिओच्या लिंकमध्ये दिलेले आहेत. तुम्ही त्या लिंकवरती जा आणि ते सोपे प्रश्न तुम्ही ते सोडवा. अशा पद्धतीनेच तुमचा व्यवस्थित अभ्यास होईल. त्याचबरोबर इथं तुम्हाला मार्जिनमध्ये 1-2 प्रश्न दिसत आहेत. त्या प्रश्नांची उत्तरसुद्धा तुम्ही लिहिली पाहिजेत. ते प्रश्न मी तुम्हाला समजावून सांगतो. त्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही पूर्ण वाक्यात लिहिली पाहिजेत. प्रश्नांची उत्तरं लिहित असताना तुम्ही प्रश्नाचा काळसुद्धा लक्षात घेतला पाहिजे आणि योग्य त्या काळात त्याचं उत्तर लिहिलं पाहिजे. तरच तुमचं पहिला प्रश्न, व्हॉट वॉज द प्रोफेशन ऑफ द रायटर्स फादर. प्रोफेशन म्हणजे व्यवसाय. लेखकाच्या वडिलांचा कोणता व्यवसाय होता. नोकरी हा सुद्धा एक व्यवसायच असतो. त्यानंतरचा दुसरा प्रश्न, डिस्क्राईब द कॅम्पस वेअर द रायटर्स फॅमिली लिव्ड. तर ज्या आवारात लेखकाची फॅमिली म्हणजे लेखकाचं कुटुंब, आई वडील, त्याच्या बहिणी जिथं राहायला होते त्या कॅम्पसचं वर्णन करा. ह्या दोन्ही प्रश्नांचं उत्तर तुम्हाला ह्याच पॅरेग्राफमध्ये मिळेल. ते तुम्ही व्यवस्थित लिहून घ्या. चला तर मग आता दुसऱ्या पॅरेग्राफकडे जाऊयात. अ स्मॉल इन्सिडेंट ऑन अ सॅटरडे आफ्टरनून लेफ्ट अ प्रोफाउंड इफेक्ट ऑन मी अँड अनफोल्डेड बिफोर माय आयज अ होल न्यू डायमेन्शन द वंडर्स ऑफ गॉड्स क्रिएशन. ह्या ओळींमध्ये तुम्हाला काही बोल्ड टाईपमध्ये छापलेले शब्द दिसत आहेत, ते तुम्ही वहीत लिहून घ्या. अनफोल्डेड ह्याचा अर्थ इथं इंग्रजीमध्ये दिलेला आहे अनफोल्डेड, त्याला ईडी प्रत्यय लागलेला आहे म्हणून हे वर्ब आहे. तर तुम्ही अनफोल्डेड नंतर कंसात व्ही लिहिणार आहात. त्यानंतर रिव्हील्ड असा त्याचा इंग्रजी अर्थ लिहिणार आहात. अ होल न्यू डायमेन्शन ही एक फ्रेज आहे. तर तुम्ही तिथं मार्जिनमध्ये न्यू डायमेन्शन एवढंच लिहिलेलं आहे, तर ते PHR असं तिथं लिहा. ती फ्रेज आहे, त्याचा अर्थसुद्धा दिलेला आहे, तो तुम्ही वहीत लिहून घ्या. त्याचा मराठीत अर्थ नवा पैलू उलगडला असा आहे.
ज्या दिवशी ही घटना घडली तो दिवस शनिवारचा होता, वेळ दुपारची होती. लेखक असं म्हणतोय की ती जी घटना घडली, ती छोटीशी जी घटना होती, त्या घटनेमुळं माझ्या मनावरती सखोल परिणाम झाला. परमेश्वरानं हा जो निसर्ग निर्माण केलेला आहे, ही जी किमया आहे, ही जी जादू आहे, त्या जादूचा एक वेगळा अँगल, वेगळा पैलू, वेगळी बाजू माझ्या डोळ्यासमोर उलगडली. इट वॉज अ फ्यू डेज इन टू द पूजा व्हेकेशन. आता आपल्याला पहिल्या पॅरेग्राफमध्ये कळालं की लेखक वेस्ट बेंगॉल मधील राणीगंज इथं राहिला होता. आता वेस्ट बेंगॉलचं वैशिष्ट्य म्हणजे तिकडं दुर्गा उत्सव हा जोरदार साजरा केला जातो आणि तिकडं सुट्ट्या असतात शाळांना. तर त्या दुर्गा पूजेच्या सुट्ट्या लेखकाला होत्या. जस्ट लाईक फॉर एनी अदर चाइल्ड, द हॉलिडेज प्रोव्हाइडेड अन ऑपॉर्च्युनिटी फॉर मी टू बिकम एनग्रोस्ड in various magazines and storybooks published specially for children in the festive season. हे बघा, एनग्रोसचा इथं मार्जिनमध्ये अर्थ दिलेला आहे, त्याला सुद्धा ईडी प्रत्यय लागलेला आहे. हां, ते व्हर्ब भी लिहा तुम्ही कंसात. ऑक्युपाईड म्हणजे मग्न होणे, एखाद्या गोष्टीमध्ये बुडून जाणे, असं तुम्ही त्याचा मराठी अर्थ लिहू शकता. तर लेखक आपल्याला असं सांगतोय की त्या सुट्ट्या होत्या, त्या सुट्ट्यांमुळं लेखकाला वाचनात बुडून जाण्याची संधी मिळाली. त्यात तो वाचनात गुंग झाला. दुर्गा पूजेच्या दरम्यान तिथं वेगवेगळे मॅगझिन्स पब्लिश केली गेली होती. तसंच स्टोरी बुक्स म्हणजे गोष्टीची पुस्तकं आपल्याकडे दिवाळीला असतात बघा, दिवाळीला दिवाळी अंक असतो, तसं वेस्ट बेंगॉलमध्ये दुर्गा पूजेच्या दरम्यान तशी काहीशी पुस्तकं प्रकाशित केली जात असावीत. आणि ती पुस्तकं वाचण्यात लेखक त्या शनिवारच्या दुपारी गुंग होऊन गेला होता.